नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही सध्या चिंतेत आहात का? चिंता आहे की अतिवृष्टीचं अनुदान कधी येणार? किंवा माझं रब्बी हंगामाचं नुकसान भरपाईचं काय झालं? किंवा काहीचा प्रश्न असेल की मी तरी के-वाय-सी केली आहे, फार्मर आय-डी पण आहे, तरीही खात्यात खडखडाट का? जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुमच्यासाठी 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 663 कोटी रुपयांची गुड न्यूज घेऊन आलोय. हो, तुम्ही बरोबर ऐकले, 663 कोटी. तुमची जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून जे तुम्ही सारखं बँक खातं चेक करत होता त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. नेमकं काय घडलं? मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणाचे पैसे अडकले होते आणि आता ते कधी जमा होणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या यादीत तुमचं नाव आहे का? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. विषय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकही मिनिट मिस करू नका. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी आणि रब्बी नुकसानीसाठी जी मदत जाहीर झाली होती, त्यातला एक मोठा अडथळा आता दूर झाला आहे. काल जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे उर्वरित अनुदान वाटपासाठी 663 कोटी रुपयांना मंजुरी. आता तुम्ही म्हणाल, हे 663 कोटी कोणासाठी आहेत? तर नीट लक्ष द्या. ज्या शेतकऱ्यांचे पैसे पहिल्या टप्प्यात आले नाहीत, ज्यांची प्रोसेस अडकली होती, त्या सर्वांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील अंदाजे 10 ते 11 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. म्हणजे विचार करा, 10 लाखांहून अधिक कुटुंबाची दिवाळी आता साजरी होणार आहे, असं म्हणायला हरकत नाही. पण मित्रांनो, एक प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, आमचे पैसे इतके दिवस अडकलेच का होते? सरकारने तर घोषणा केली होती, मग उशीर का झाला? याचं उत्तर थोडं तांत्रिक आहे, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. बघा, राज्य सरकारने सुरुवातीला 20,000 कोटी रुपयांचा जी-आर काढला. तेव्हा असं वाटलं की आता सगळ्यांचे पैसे मिळतील. पण झालं असं की या 20,000 कोटींमधून जेव्हा वाटप सुरू झालं, तेव्हा काही तांत्रिक अडचणी आल्या आणि काही निधी कमी पडला. अंदाजे 700 ते 800 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे शिल्लक होता. पण याला वितरणाची मंजुरी नव्हती. म्हणजे पैसे तिजोरीत होते, पण ते तुमच्या खात्यात टाकण्यासाठी जी फाईल साईन व्हावी लागते ती बाकी होती. त्यामुळे काय झालं, ज्यांच्या वाटपाचं बजेट होतं त्यांना पैसे मिळाले, पण ज्यांचं नाव या उर्वरित यादीत होतं त्यांचे पैसे तिथं स्टॉप झाले. मग तुम्ही बँकेत चक्रा मारत राहिलात, सेतू केंद्रात विचारित राहिलात, पण उत्तर मिळत नव्हतं. कारण मुळात वरूनच म्हणजे मंत्रालयातूनच निधी रिलीज व्हायचा बाकी होता. पण आता ती फाईल क्लिअर झाली आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्द्याकडे वळूया. हे जे आता पैसे येणार आहेत, ते नेमके कोणाला मिळणार? तुम्ही या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता हे आता चेक करा. अतिवृष्टी बाधित शेतकरी, ज्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान सोसले पण यादीत नाव असूनही पैसे आले नाहीत. रब्बी हंगामातील नुकसान, काही शेतकऱ्यांना असं झालंय की अतिवृष्टीचे पैसे आले पण रब्बी पिकांचं नुकसानीचे पैसे अजून आले नाहीत. तुमच्यासाठी हा निधी असणार आहे. ई-के-वाय-सी आणि फार्मर आय-डी वाले अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे. त्यांचा फार्मर आय-डी सुद्धा तयार आहे. सगळं ओके असूनही केवळ बजेट नसल्यामुळे तुमचं पेमेंट थांबलं होतं. आता तुमचा रस्ता मोकळा झाला आहे. सामायिक क्षेत्र, जॉईंट अकाउंट होल्डर्स ज्यांच्या जमिनी सामायिक आहेत, त्यांचेही पैसे याच कारणामुळे रखडले होते. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जर पात्र असाल आणि तुमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर असेल, तर तुम्हाला काळजी करायचं काहीच कारण नाही. ही 663 कोटीची तरतूद खास तुमच्यासाठीच आहे. म्हणजेच राहिलेल्या शेतकऱ्यांसाठीच केली गेली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सगळं ठीक आहे, मग पैसे कधी खात्यात जमा होणार? तर मित्रांनो, अपडेट अगदी ताजी आहे. काल मंजुरी मिळाली आहे आणि आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इथून पुढील 2 ते 4 दिवसात ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होईल. सरकारी काम आणि इतका स्पीड, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण लक्षात घ्या, यंत्रणा आधीच सज्ज होती, फक्त पैशाच्या मंजुरीची वाट पाहिली जात होती. आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे, त्यामुळे येत्या 1-2 दिवसातच कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना वितरणाची प्रोसेस सुरू झालेली असू शकते. त्यामुळेच माझं तुम्हाला आव्हान आहे की तुमचा मोबाईल नंबर जो बँकेला लिंक आहे तो ॲक्टिव्ह ठेवा. बँकेचे मेसेज चेक करत राहा. जाता जाता काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, जेणेकरून आयत्या वेळी धावपळ नको. पहिली गोष्ट, जर तुमच्या शेजारी किंवा ओळखीच्या एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले आणि तुम्हाला मिळाले नाहीत, तर लगेच घाबरून जाऊ नका. हे वाटप टप्प्याटप्प्याने होतंय. 10 लाख शेतकरी आहेत, त्यामुळे एकाच दिवशी सगळ्यांना मेसेज येईल असं होणार नाही.
2-4 दिवस धीर धरा. दुसरी गोष्ट, जर 4-5 दिवस उलटून गेले तरी पैसे आले नाहीत तर एकदा आपल्या बँकेत जाऊन खात्री करा की तुमचं आधार लिंक बरोबर आहे ना. कारण अनेकदा पैसे पाठवले जातात पण बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे ते खात्यात दिसत नाहीत. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या मनात काही शंका असतील जसं की माझं गाव यात येतं का किंवा माझं विशिष्ट पीक यात आहे का, तर खालील कमेंट करा आणि तिथे तुमचा जिल्हा आणि तुमची समस्या नक्की मांडा. आम्ही किंवा इतर शेतकरी मित्र तुम्हाला नक्कीच मदत करतील, कमेंटमध्ये उत्तर देतील. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात काय, शासनाने उशिरा का होईना पण उर्वरित शेतकऱ्यांचा विचार केला आणि 663 कोटी मंजूर केले, ही नक्कीच समाधानाची बाब आहे. हा व्हिडिओ आणि ही आनंदाची बातमी तुमच्या पुरतीच ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर गावाकडच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कदाचित कोणीतरी चिंतेत बसलेला असेल, त्यांना या बातमीने मोठा आधार मिळेल. आणि हो, अशाच महत्त्वाच्या कामाच्या आणि खात्रीशीर सरकारी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.